बाहेर पापलेट फ्राय तर तुम्ही भरपूर खाल्ले असतील, पण एकदा अशा पद्धतीने घरच्या घरी कोकणी स्टाईल पापलेट फिश फ्राय बनवून तर बघा. तुम्ही जरी घरी एकदा बनवला ना तर तुम्ही परत परत बनवाल, चवीला इतका भारी लागतो. त्यासाठी काय करायचं, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे भरून धणे घ्यायचे, नंतर 1 ते 1.5 इंच दालचिनीचे तुकडे घ्यायचे, 5-6 मिरे घ्यायचे, 4 ते 5 लवंग, 1 इंचवर अद्रकचे तुकडे, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2 तेजपान. इथे मी 5 ते 6 लाल मिरच्या 1 तासासाठी पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या. नंतर पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशेप घालायचे. नंतर मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून याची बारीक पेस्ट करून घ्यायची. बारीक पेस्ट करत असताना यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि एकदा परत फिरवून घ्यायचं. तर हे बघा, अशा पद्धतीने आपली मसाल्याची पेस्ट इथे तयार झाली आहे. आता काय करायचं, आपल्याला माशाला असं हळद आणि लिंबू लावून घ्यायचंय आणि दोन्ही बाजूनी आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचंय. मी दाखवते अशा पद्धतीने सगळ्या बाजूने एकसारखं लागलं गेलं पाहिजे. आता जो आपण मसाला बनवला होता ना, तो मसाला आपल्याला फिश वरती असा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित लावायचा आहे. आता मसाला लावून झाला की पॅन मध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचंय. तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये मासा सोडायचा आहे आणि आता कमी गॅसवरती हा मासा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. 5 मिनिटं एका साईडने परतून झाला की दुसऱ्या साईडनेही आपल्याला 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे. आता इथे मस्त आपला कोकणी पापलेट फिश फ्राय बनून तयार झालाय. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.